म्हटलं आईला जेवायला मागितलं, आई तर गालात देते. जेवण तर दिलं नाही पण त्यानं गालात दिली आपल्या. बसला येऊन सोफ्यावर. त्याचा छोटा भाऊ गाडीचा खेळ खेळत होता. गाडीचा खेळ खेळताना या दुखावलेल्या भावाच्या पायाजवळून गाडी गेली. गाडीचा थोडा धक्का लागला की लातच घातली हा बाजूला. तो म्हटला मी दादाला काहीच केलं नाही तरी दादानं मला मारलं. ते बारकं पोरगं रडत 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 घराच्या बाहेर आलं. ते पण जर आता ते तर मोठ्या माणसाला बोलू शकत नाही, मारू शकत नाही, त्यानं हातात दगड घेतला रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पाठीतच घातलं कट. कुत्र बोललं मी काय केलं कुणाचं, काय 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 करत कुत्र पळत सुटलं. कुत्र एवढं घाबरलं ना एवढं पळालं. पळता पळता एका गाडीजवळ जाऊन ते धडकना तिथं गाडीच्या जवळ जाऊन उभं राहील. त्या गाडीमधून एक अधिकारी खाली उतरला आणि ते घाबरलेलं कुत्र त्या अधिकाराच्या पायाला जाऊन चावलं. तो अधिकारी कोण होता माहितीये का? त्या कंपनीचा मालक होता की मॅनेजरला विनाकारण मारणारा. त्याला जाऊन कुत्र चावलं. याचा अर्थ काय? तुम्ही कर्म करा, ते कर्म फिरून येतील पण फळ तुम्हालाच देतील. तुम्ही जे केले ना चुकीचं कर्म त्याचं फळ तुम्हालाच मिळणार आहे. त्याचं फळ दुसरं कोणी भोगणार नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण कर्म करायचे ना तर आपल्यालाच फळ भोगावी लागणार. एक वाटसरू रस्त्याने निघालेला होता आणि रस्त्याने जात असताना आंबेराई दिसली. आंबेराई असे मोठे मोठे आंबे लागलेले होते, केशर आंबे फार मधुर होते. डोळ्यानं पाहिले, मनात आलं आंबे खावे म्हणून. पाय घेऊन गेली, हाताने आंबे तोडले, जिभेन चव घेतली आणि तेवढ्यात आंबेराईचा मालक आला. मोठा दांडा घेतला, नासा झोडपला, पाठीत बदाबद मारलं, पाठीमध्ये खूप मारलं पाठीमध्ये. आता कुणाला प्रश्न पडला असेल, आंबे पाहण्याचं काम डोळ्यांनी केलं, खाण्याचं काम जिभेनं केलं, आंबे तोडण्याचं काम हातांनी केलं, आंबेराई जाण्याचं काम पायांनी केलं आणि मार पाठीला का बसला? पाठीचा काय दोष आहे? माझ्या ताईंनो, आंबे डोळ्यांनी पाहिलेत, पाय घेऊन गेली, हातांनी तोडले, तोंडांनी खाल्ले, मार पाठीनं खाल्ला पण अश्रू डोळ्यातूनच आले. अश्रू कुठून आले? डोळ्यातूनच आले. ज्यांनी पाहिले ना आंबे तिथूनच अश्रू आले. कर्म चुकत नाही, जसं असेल तसं आपल्याला भोगावं लागेल. म्हणून इथे अस्तिक मुनी राजाला समजावून सांगतात, राजा कर्माचे 3 प्रकार आहेत. हे 3 प्रकार कान देऊ नये का? क्रियामान कर्म, प्रारब्ध कर्म आणि संचित कर्म. कर्माचे 3 प्रकार आहेत. संचित कर्म म्हणजे आपले जन्मजन्मीचे संग्रहित झालेले कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे आपण सोबत घेऊन आलेलो कर्माचं गाठोड. आणि क्रियामान कर्म म्हणजे नित्य जीवनामध्ये आपण जे भोगतो ना कर्म, ते कर्म. हे माझं बोलणं जास्त अवघडात न जाता सोपं करून सांगते. संचित कर्म म्हणजे कणगीमध्ये ठेवलेलं धान्य, किंवा आपल्याकडे आता लोखंडी पेट्या आहेत. संचित कर्म म्हणजे साठवलेलं धान्य. प्रारब्ध कर्म म्हणजे डब्यामध्ये काढून आणलेलं, आणि क्रियामान कर्म म्हणजे गिरणीमध्ये चालू असलेलं पीठ धान्य. आणखी सोपं उदाहरण सांगते. संचित कर्म म्हणजे बँकेमध्ये केलेली एफडी, सेविंग. प्रारब्ध कर्म म्हणजे खर्च करण्यासाठी कपाटात काढून ठेवलेले पैसे. आणि क्रियामान म्हणजे खिशातलं चलतं चलन. हे कर्माचे 3 प्रकार आहेत. आणि या 3 प्रकारची कर्म माणूस भोगत असतो. याच कर्मानं माणसाच्या वाट्याला सुख दुःख येत असतात. पण हे श्रीमद्देवी भागवत महापुराण सांगताय, हे 3ही प्रकारची कर्म नाश होतील, ही कर्म संपून जातील आणि तुमचं जीवन सफल होईल. आई जगदंबेची कृपा तुमच्यावर होईल. पण ह्या 3 प्रकारच्या कर्मांचा नाश करण्यासाठी काय करा? माझ्या ताईंना आपल्या सगळ्यांना माहिती आहे,
आपल्या जीवनामध्ये जी काही सुख दुःख येत आहेत ना, ते आपल्या प्रारब्धानं येत आहेत. श्रीमंताच्या घरात जन्म व्हायचा का गरीबाच्या घरात जन्म व्हायचा हे सुद्धा प्रारब्धावर अवलंबून आहे. ज्ञानवानपणा, निर्बुद्धपणा, सौंदर्य, कुरूपत्व या सगळ्या गोष्टी माणसाच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. पण या प्रारब्धाचा, या कर्माचा नाश करता येतो. माझ्या ताईंनो, काही लोक म्हणतात आम्ही खूप चांगली कर्म करतो तरी पण दुःख आमच्याच वाट्याला का. रोज काकडा करतो, संध्याकाळी हरिपाठ करतो, तास तास पूजा पाठ करतो, वारकऱ्यांना आलेल्या वाटसरूला अन्न पाणी देतो, प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो, तरीही आमच्या वाट्याचं दुःख संपत नाही, अडचणी आमच्याच वाट्याला का. आणि काही लोक खूप पाप करतात तरी गाड्यात फिरतात, मौज मजा करतात, आनंदाने जगतात, असं का. हा प्रश्न हजारो लोकांना आहे. तर या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, पाप करूनही ज्याच्या वाट्याला मानपान आणि सन्मान प्राप्त होतोय, समजा वही त्याच्या मागच्या जन्माचं पुण्य आहे, त्या पुण्याच्या बळावर आता ते थाटात जगतंय. पण आता जर पाप कर्म करत असेल तर ते पुण्य ते संपवतंय, त्याचं पुण्य संपतंय. पण एखादा माणूस सत्कर्मी आहे, धर्मात्मा आहे, चांगली कर्म करतोय, तरी अडचणी त्याच्या वाट्याला आहेत, समजावं मागच्या जन्मातले दोष अडचणी रूपाने त्याच्या समोर येत आहेत. पण अडचणी आल्या तरी तो पुण्य कर्म करतोय, म्हणजे त्याच्या जे दोष आहे ना, ते दोष संपत संपत चाललेले आहेत आणि पुण्य वाढत चाललेलं आहे त्याचं. दोन मित्र होते, एक खूप सज्जन होता आणि एक फार दुर्जन होता. जो सज्जन होता ना, तो भजनासाठी देवळाकडे निघाला, आणि जो दुर्जन होता ना, तो चित्रपट पाहायला निघाला. जो देवधर्म करणारा होता तो मंदिराकडे चालला, पण मंदिराकडे जाताना काय झालं, त्याला ठेच लागली ना, असा तोंडावर पडला, त्याचा हात फ्रॅक्चर झाला. हात गळ्यात बांधून दुसऱ्या दिवशी मित्राकडे आला. आणि जो चित्रपट पाहायला गेला होता ना, तर रस्त्यानं जाताना त्याला 10,000चा बंडल सापडला. दोघं दुसऱ्या दिवशी एकत्र आले. एक म्हटला अरे काय भजनाला चाललो, हातच मोडून बसला. दुसरा म्हटला अरे मी चाललो होतो चित्रपट पाहायला, पण मला 10,000चा बंडल सापडला. जो सात्विक होता ना, त्याला प्रश्न पडला की पाप करायला निघालं तरी याला 10,000 रुपये भेटले, आणि मी भजन करायला चाललो तर माझा हात मोडला, असं का घडतंय. एका महात्म्याला प्रश्न विचारला, बाबा असं का. तर महात्म्यानं सांगितलं, ते त्रिकाल ज्ञानी होते, महात्म्यानं सांगितलं, हे सद्गृहस्था, तुझा हात मोडला याचं दुःख मानू नको. अरे तुझ्या नशिबात असं होतं, तुझ्या रस्त्यानं चालला ना, त्या रस्त्यानं जाताना तुझा मृत्यूच होणार होता, पण तू चांगल्या कामाला निघाला होता म्हणून हातावर भागलं, तुझा जीव वाचला. हातावर पडला, हातावर गेलं, नाही तर तुझा जीव जाणार होता, पण तुझं पुण्य तिथे चांगला मार्ग आडवा आला आणि तू वाचला. त्याला पैसे कसे भेटले, ते तर चित्रपट पाहायला निघालं होतं. अरे 10,000च काय, त्याला कोट्यावधी रुपये भेटणार होते, पण वाईट मार्गाला निघालं म्हणून 10,000 वर्ष देवाना भागवलं. त्याला कोट्यावधी भेटणार होते, पण ते भेटले नाही का, रस्ता त्याचा चुकीचा होता. म्हणून आम्ही एवढं चांगलं करतो तरी दुःख आमच्याच वाट्याला का, हा प्रश्नच कधी मनात येऊ द्यायचा नाही. कारण आपण सगळी ईश्वराची लेकरं आहोत. आपण आपलं कर्म सोबत घेऊन आलेलो आहोत. चांगलं कर्म करणं हे आपल्या हातात आहे, आणि जे काही आपल्या वाट्याला आलेलं दुष्कर्म आहे त्याचा नाश करण्याचं सुद्धा आपल्या हातामध्ये आहे. चांगली कर्म करायची, देवाचं लाडकं व्हायचंय, एवढी चांगली कर्म करायची की भगवान परमात्माला सुद्धा दया आली पाहिजे. तर मी तुम्हाला सांगत आहे, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म, हे 3 प्रकारचे कर्म जर आपल्याला घालवायचे असतील, संपवायचे असतील, तर काय करावं लागेल. आता जे बोलणार आहे ते जरा लक्षपूर्वक ऐका, कारण आता जे बोलणार आहे त्याचा प्रयोग तुम्हाला घरी करायचा आहे. माझ्या ताईंनो, क्रियामान कर्म म्हणजे जे नित्य कर्म आहे, क्रियामान म्हणजे जे चालू क्रियेमध्ये कर्म आहे, या क्रियामान
कर्माचा दोष जर संपवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सत्संग करावा लागेल. सत्संग म्हणजे काय? कथा श्रवण करणं, नित्य पारायण करणं, नित्य हरिपाठ करणं, नित्य काकडा करणं. याच्यातून तुम्हाला जे जमेल ते, मग दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, विष्णू सहस्रनामाचा पाठ असेल, शिवलीला अमृताचा पाठ असेल, तुम्हाला जे आवडतं, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे तो पाठ. नित्य सत्संग तुम्हाला करावा लागेल. सत्संगातून क्रियामान कर्माचा दोष संपून जातो. सत्संगती म्हणजे कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं, हे झालं क्रियामान कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे आपण जे या जन्मात गाठोडं सोबत घेऊन आलेलो आहोत ना, ह्या प्रारब्ध कर्माचा जर दोष घालवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गुरुची सेवा करावी लागेल. काय करावं लागेल? गुरु सेवा. जर असतील तुमच्या जीवनामध्ये गुरु, तुम्ही केलेले मंत्र दीक्षा घेतलेले, माळ घातलेली, तर त्या गुरुची जमेल तशी सेवा करा. आणि जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गुरु केले नसतील तर साधू संतांची सेवा करा. सत्पुरुषांच्या सेवेनं प्रारब्ध कर्माचा नाश होतो. मग सत्पुरुषांची सेवा कशी करायची? मग त्यांना अन्नदान देऊन, त्यांना वस्त्रदान देऊन, कुठे काही चांगली कामं करता येते त्यांच्या कामात मदत करून, जसं तुम्हाला शक्य असेल तशी सत्पुरुषांची सेवा करत चला. त्या सेवेनं तुमचं प्रारब्ध कर्म की जे सध्या सोबत घेऊन आलेलं आहात या जन्मात, ते प्रारब्ध कर्म संपवण्याचं काम गुरु सेवा, सद्गुरूंची सेवा, साधू संतांची सेवा करते. तिसरं कर्म आहे संचित कर्म. संचित कर्म म्हणजे कोट्यावधी जन्माचं जे गाठोडं साठलेलं आहे ना, ते संचित कर्माचा पर्वत जाळून टाकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर संचित कर्म शुद्ध करण्यासाठी तुम्हाला रोज नित्यानं अखंड भगवान परमात्माचा नामजाप करावा लागेल. रोज रोज तुम्हाला जप करावा लागेल, रोज तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. रोज रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी. हे तुम्हाला तुमचं काम करत असताना हे म्हणावं लागेल. आणि नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी तुम्ही वेगळा वेळ काढून हातात जपाची माळ घेऊनच बसावा असं अजिबात काही नाहीये. आपल्या संतांचे प्रमाण आहेत. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. संत काय म्हणतात की तुम्ही तुमचं नित्य कर्म करत 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 भगवंताचं नामस्मरण करा. आता मला सांगा, भाकरी बनवताना हात भाकरी बनवतात का तोंड भाकरी बनवतात? हात भाकरी बनवतात. तोंडाला काही काम असतं का त्यावेळेला? बरं एक सांगा मला, इथं कथेला बसलेल्या किती महिला स्वयंपाक करतात? एक पण नाही. हात उंच करा. आणि बाकीच्या डब्बा लावलेला आहे का काय? सगळ्याच महिला स्वयंपाक करताय. वयस्कर सोडल्या तर, वयोवृद्ध जर माता सोडल्या ना तर सगळ्या स्वयंपाक करतात. मग मला सांगा माझ्या ताईनं, स्वयंपाक करताना आपल्याला दुसरं काही काम असतं का? मग स्वयंपाक करताना उगे मोबाईल पाहण्यापेक्षा, उगे टीव्ही पाहण्यापेक्षा, काहीतरी बडबड करण्यापेक्षा, काहीतरी कुणाचं चिंतन करण्यापेक्षा, हिची सून आली का तिची सासू गेली का या गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही एकच करा ना. काय करा? हातानं स्वयंपाक करण्याचं काम, मुखानं भगवंताचं भजन करण्याचं काम. फक्त किती दिवस? 40 दिवस करा. रांजणगाव, तुमच्या कल्याणाचा मार्ग सांगते मी तुम्हाला. किती दिवस करायचंय? फक्त 40 दिवस. सकाळ संध्याकाळ 2 टाइम जर स्वयंपाक करत असाल तर 2 टाइम करा. एकच टाइम स्वयंपाक करत असाल तर 1 टाइम करा. पण तो स्वयंपाक करताना तुम्ही फक्त म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. स्वयंपाकाच्या वेळेपुरतच म्हणा. 40 दिवस करा. हे किती दिवस? 40 दिवस, 1.25 महिना. आणि 40 दिवसानंतर तुमच्या जीवनात बदल काय झाला ते मला फोन करून सांगा. बदल नाही झाला तर मग मला बोला. नाही बदल झाला तर मग बोला. 101% तुमच्या
तुमच्यात बदल होणार. तुम्हाला जर वाटत असेल ना माझ्या मालकाचं व्यसन सुटावं, हे करून पहा. तुम्हाला जर वाटत असेल ना माझ्या मुलाची इच्छा पूर्ण व्हावी, तर ते करा. त्यांना जे अन्न तयार करून खाऊ घालतो ना, त्याच्यामध्ये भगवंताचं नाम मिळवा, मिसळवा. नामस्मरण करून केलेलं अन्न त्यांना खाऊ घाला. नाही घराची प्रगती झाली तर मग बोल. सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होते. करा. काही काही मावशांना वाटतं आमच्या पप्प्याच्या बापानं मी बस म्हटलं बसाव, मी उठ म्हटलं उठाव, असंही होईल. पण त्याच्यासाठी कोण कराय 40 दिवस हा प्रयोग करा. सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि याला हसण्यावर घेऊन जाऊ नका. हे फार सगळ्या संप्रदाय, सगळ्या परमार्थाचा, सगळ्या कथा कीर्तनांचा, तीर्थयात्रेचा हा सार आहे, भगवंताचं नाम. आणि याला खूप मोठा प्रभाव काय होईल? नित्य नामस्मरणानं जे आपलं संचित कर्म आहे, त्या संचित कर्माचा नाश होऊन जाईल. पुन्हा एकदा संचित कर्माचा नाश भगवान परमात्माच्या अखंड नाम जपानं होईल. प्रारब्ध कर्माचा नाश संतांच्या सेवेनं होईल. आणि क्रियामान कर्माचा नाश सत्संगतीनं होईल, कथा कीर्तन श्रवण केल्यानंतर होईल. ह्या 3 गोष्टी करा, तुमच्या जीवनामध्ये नक्कीच परिवर्तन होणार. ज्या कामासाठी आपण इथे आलो ते काम आपल्या जीवनामध्ये घडेल. संत सांगतात, संतन की संग लाग रे तेरी अच्छी पनी, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनी
वारीचा पहिल्या दिवसापासून अट्टहास असतो. हा सत्संग सोडू नका. हा पुन्हा पुन्हा तुमच्या जीवनात नाही. काम तर रोजच चाललंय आपलं. काम करता करता काम करणारे गेले पण काम संपलं नाही. आणि तुम्ही काम सोडलं तर तिथं दुसरं कोणीतरी हजर होणारच आहे. काम थांबत नाही. पण हा सत्संग पुन्हा पुन्हा नाही. एवढ्याच कारणासाठी अट्टहास असतो की या सत्संगातून तुमचं जे नित्य कर्म आहे ना, क्रियामान कर्म, तर त्या क्रियामान कर्माचा नाश होतो. आणि अखंड नाम जपानं जे संचित कर्म आहे की जे आपल्याला पावलोपावली सुख दुःखाचे आभास देते, ते संचित कर्म संपून जातं भगवंताच्या नाम जपानं. किती मोठी गोष्ट असू द्या. एखाद्या बाईचं लेकरू मतिमंद असतं, सगळं असतं घरामध्ये, संपत्ती खूप आहे, खूप काही आहे, पण लेकरू मतिमंद आहे. माईबाप आयुष्यभर झुरतात, दुःखी राहतात. पण ते लेकरू मतिमंद का? संचित कर्माचा प्रभाव. मग त्या संचित कर्माच्या प्रभावानं लेकरू मतिमंद, लुळं खुळं पांगळं, भगवंताचं नामस्मरण करा, परिवर्तन झालं शरीरात. हे पटवून देण्यासाठी उदाहरण देईल मी तुम्हाला. माझ्या ताईंनो, माणसाचं जीवन असंच आहे. कोठे काही, कोठे काही, एक आहे एक नाही. कुठे खायला खूप असतं तर खाणारं कोणी नसतं. कुठे कुठे खायला काहीच नसतं पण खाणारी तोंड खूप असतात. माणसं पण विचित्र आहेत. ज्या घरात एकही लेकरू नाही आणि ज्या घरातली माणसं म्हातारी आहेत, त्यांना भेटण्यासाठी जाताना सफरचंद घेऊन जातात. ते म्हणतात आता कुठं आम्हाला दातं राहिली, तेच कापून आपल्याला खायला देतात. ते तोंडाकडे पाहतात, आपण गटागट खातो. मग ज्या घरात लेकरू नाही तिथे आपण सफरचंद घेऊन जातो, आणि ज्या घरामध्ये खूप लेकरं आहेत तिथे केळी किंवा पार्ले बिस्किटचे पुढे घेऊन जातो. ही माणसाची रीत आहे. ही जीवनाची विसंगती आहे. एक बाई आपली 10-5 लेकरं घेऊन माहेराला निघाली. भाऊबीजेचा सण होता. बंधू येईल माहेरी गौरी गणपतीच्या सणा. निघाली, हात दाखवा, बस थांबवा. गरीब होती बिचारी, बस थांबवली. तिथं सगळ्यात लहान लेकरू तिनं गाडीमध्ये चढवलं. तिला वाटलं आता चिंटू ठेवला, मिंटूला ठेवते. पण एक चढवलं आणि दुसरं चढवायच्या अगोदर पहिलं गाडीत चढलेलं म्हणायचं आई खाली, मी गाडीमध्ये, गाडी मला घेऊन जाईल ना. दुसऱ्याला चढवेपर्यंत पहिलं टुपकन खाली उडी मारायचं. एक चढवलं की एक उडी मारायचं, एक चढवलं की एक उडी मारायचं. अर्धा तास लेकर चढवण्यात गेला. कंडक्टर जाम चिडलं. खरं पाहता बिचारे कंडक्टर दिवसभर माणसं चढा उतरा, तिकीट काढा, पैसे सोडा, यात बिचारे हैराण होऊन जातात. सगळ्या ड्युटीमध्ये बिचारा कंडक्टरची ड्युटी फार कठीण. शांतीच नाही त्या माणसाला, सुख शांतीच नाही. आणि त्या माणसाला अशी सवय लागली, गाडीमध्येच ते गाडी चालू धड 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 त्याच्यातच लिहायचं. कंडक्टर घरी जरी निवांत बसले तर खुर्च्या हलवल्याशिवाय लिहिता येत नाही त्या माणसाला. बायकडे म्हणतात खुर्ची हलवली लिहून काढ, सवय लागलेली. एक कंडक्टरचा सासरा आला आणि जावयाच्या घरी झोपला. जावयाची ड्युटी 12 वाजता संपली. सासरा निवांत झोपलेला होता. कंडक्टर आला, खुर्चीवर बसता लिखाण करायला लागला. लिहिता लिहिताच बिचारायला झोप लागली. बसच्या प्रवासाची सवय लागली, झोप लागली. आणि झोपेतच ते म्हटलं उतरा उतरा. सासरा दचकून उठून बसला. झोपलेला होता सासरा. तो म्हटलं जावाई कुठं उतर. सासरा वरच्या मजल्यावर झोपलेला होता आणि हा म्हटला उतरा खाली. घाबरला ना सासरा. फेटा बघलत दाबला, तरा 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 पैसे काढा. वर चढा, बसा खाली, माग सरका, उठा उठा उतरा. रात्रभर येत चालू. वर चढा खाली उतरा, वर चढा खाली. सासरा हैराण. सासरा पहाटच उठला आणि पोरीनं वाटलं आजपासून तुझ्या घरात तोंड पाहणार नाही, तुझ्या घरात पाऊल टाकणार. ती म्हटली बाबा झालं काय? तुझ्या नवऱ्याचं तर तोंडच पाहणार नाही. आज झालं काय? मी काय केलंय? माझ्या नवऱ्यानं काय केलंय? अगं रात्रभर वर चढा खाली उतरा पैसे काढा, ही काय पद्धत आहे का सासऱ्याला बोलायची? ती म्हटली बाबा ते कधी म्हटले तुम्हाला? अगं खुर्चीवर बसून रातभर मला त्यानं वर चढवलं, खाली उतरलं. माझ्या वयाचा तरी विचार करायचा. म्हातारा माणूस
वर पायऱ्या चढा चढा आणि खाली उतरा उतरा आणि पळा पळा पळा. ही पद्धत आहे का सासऱ्याला वागणूक द्यायची? ती म्हटली बाबा तुमची गडबड झाली आणि माझ्या मालकाला लक्ष नाही, ते झोपेत बोलले असतील. कंडक्टरची त्यांची ड्युटी आहे, दिवसभर माणसाला चढा म्हणतात खाली उतरा म्हणतात. मला उठवायचं ना, तुम्ही कशाला फेऱ्या मारत बसले वर चढा खाली उतरा? आणि कशाला आला होता सासरा माहिती आहे का तुम्हाला? दुसऱ्या पुरीला स्थळ पाहायला, आणि तो सुद्धा कंडक्टरच होता. तो सासरा म्हटला भिकाऱ्याला देईल पण कंडक्टरला देणार नाही. आता मी लग्न जुळवत नाही, चाललो मी वापस. यात बिचाऱ्या कंडक्टरांचा काही दोष नाही हो. त्यांची ड्युटीच तशी बिचाऱ्यांची. माणसं एवढे विचित्र आहेत ना, खिशातून 50ची नोट पडली तरी काही म्हणणार नाहीत. चोराने खिसा कापला तरी गप्प बसतील, पण कंडक्टर रुपये राहिला ना तर ताणून घेतील. द्या रुपये, काढ रुपये. रुपये मागा एवढं कुणी गरीब आणि भिकार राहिले का जगामध्ये? पण कंडक्टरला रुपये सुद्धा सोडत त्याच्यासाठी तास घालवतील, पण रुपया घेतील. कठीण ड्युटी बिचाऱ्यांची. चला तर मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं. माझ्या बोलण्याचा विषय असा होता, त्या बाईनं काय केलं, लेकरं चढवली. पण चढवता चढवता अर्धा तास गेला, कंडक्टर चिडला. आणि मावशी तुम्हाला काही कळतं का नाही? अहो लोकांना घाई असते, कुणाला ड्युटीला जायचं असतं, कुणाचे काही महत्वाची कामं असतात. तुम्ही लेकर चढवायला अर्धा तास घालवता. तुम्ही चढा, ही वरती चढतील तुमच्या पाठीमागे मागे. बाई गाडीमध्ये चढली, लेकर टप 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 वर चढली. सगळे सीट वरतीनं काही पाठीला घातली, काही जिथं पिशव्या ठेवतात का त्याच्यात काही लेकरं घातली, काही सीटाच्या खाली घातली. काहींचं ते कंडक्टर चिडलेलं होतं, काढा तिकीट. काहींचं काढलं, काहींचं नाही काढलं. हे कुठं 6 वर्षाचं आहे, 10 वर्षाचं पण सांगते 6 वर्षाचं, याचा अर्धच घ्या, त्याचं 1/4च घ्या, अशी बोलून 4-2 तिकीट कशी तरी काढली रडत खडत. आता महिला मंडळाचा स्वभाव आहे तो. कंडक्टर चिडलेला होता. मावशी एवढी लेकरं घेऊन कुठं प्रवासाला निघायचं असतं का? अर्धे घरी ठेवायचे, अर्धेच घेऊन यायचे. ते म्हटले ए बाबा अर्धेच आणलेत, अर्धे घरी आहेत. अर्धेच आणले, अर्धे घरी. ही जीवनाची विसंगती माझ्या ताईंनो. ही काय आहे? माणसाच्या जीवनाची विसंगती आहे. जीवन असंच आहे, कोठे काही कोठे काही. एक